नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे बनवलेले आहे आलूच्या खिसापासून थालीपीठ. खरंच हे आलूच्या खिसापासून थालीपीठ आहे ते खूप सॉफ्ट आणि खूपच छान होतात. मला माहीतसुद्धा नव्हतं. मी पहिल्यांदा हे ट्राय केलेलं आहे आणि सोबतच म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी म्हणून इथे तुमच्यासोबत पण शेअर केलेली आहे. तर इथे ना क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत आणि सॉफ्टसुद्धा झालेले आहेत. तर मी यामध्ये ना गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ दोन्ही पीठ यामध्ये मी टाकलेलं आहे. कारण आमच्या घरी ना एकदम कडक पण थालीपीठ जे आहे पराठे ते खात नाहीत. तर त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ टाकून सुद्धा बनवलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. याला पण खूप टेस्टी आहे आणि सोबतच हेल्दी पण तितकंच आहे. मी तर हे पराठे ट्राय केलेले आहेत आणि मला तर हे फार आवडलेले आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर चला मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि सगळ्यात आधी मी इथे पराठे बनवण्यासाठी आलूचा जो किस आहे तो इथे किसून घेतलेला आहे. दोन आलू इतके मी इथे किस घेतलेला आहे. तर यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि सोबतच यामध्ये मी अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ टाकणार आहे. तर आधी ना मी इथे कांदे घेतलेले आहे. कांद्याला ना लांब लांब कापून घेतलेला आहे स्लाईसमध्ये. आणि सोबतच इथे मी मूठभर इतके तीळ घेतलेले आहे आणि टमाटर मिरची यामध्ये मी माझ्याकडे चॉपर होतं तर त्यामध्ये मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता ते सुद्धा मी इथे टाकून दिलेलं आहे आणि थोडंसं यामध्ये मी धनिया पत्ता ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं तिखट घेतलेलं आहे. म्हणजेच इथे मी 2 चम्मच इतके तिखट घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. चिमूटभर हळद, चिमूटभर जिरा पावडर आणि चिमूटभर धनिया पावडर घेतलेला आहे. तर आता यामध्ये मी बघू शकता अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर याला ना आता असं छान असं पाणी न टाकता आपण मिक्स करून घेऊ. म्हणजे काय होईल, पाणी जर जास्त टाकलं तर ते ना शिजायसाठी खूप वेळ लागते. म्हणजे ते पातळ होतं, त्याला थापायला तर खूप हलकं जातं पण ते शिजायला वेळ लागतं. त्यामुळे ना इथे मी पाण्याचा थोडा कमीच वापर करत आहे. आधी ना त्याला असं छान आपण मिक्स करून घेऊया आणि मग नंतर यामध्ये जर आपल्याला पुन्हा पीठ लागत असेल तर इथे कणकीचं पीठ आपण ॲड करू. तर थोडं ना पीठ इथे मी कणकीचं पुन्हा ॲड केलेलं होतं. म्हणजेच इथे मी 1 वाटी किमान पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे माझं बॅटर असं काही झालेलं होतं. तर आता काय करायचं, मी आधीच इथे ना माझ्याकडे नॉनस्टिक तवा होता तर तो मी इथे गरम करायला ठेवून दिलेला होता. आता हे जे मिश्रण होतं ते मी इथे असं थापून घेत आहे तव्यावर टाकून. तर बघू शकता व्यवस्थित छान थापल्या जात आहे, कुठेही हाताला चिकटत नाही आहे आणि सोबतच इथे छान व्यवस्थित पराठा झालेला आहे पातळ पातळ. तर मला तर असाच आवडते. तर आता आपण सोबतच इथे थोडंसं तेल टाकून घेऊ आणि तेल टाकून झालं की मग त्याला थोडंसं शिजलं की मग आपण उलटपलट करून घेऊ. तर बघू शकताय तुम्ही इथे किती छान व्यवस्थित कलर आलेला आहे. तर याला सुद्धा आपण दोन्ही बाजूनी शिजवून घेऊ. तर बघू शकता इथे दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी असा कलर आलेला आहे आणि व्यवस्थित क्रिस्पी शिजलेला सुद्धा आहे. तर तुम्ही ना यामध्ये गव्हाचं पीठाऐवजी तुम्ही बेसनसुद्धा वापरू शकता. म्हणजे तुमच्याकडे जे इन्ग्रेडियंट्स आहेत तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. ज्वारीचं पीठ, बेसन किंवा मग तुम्हाला पाहिजे ते हवं ते तुम्ही इथे टाकू शकता. तर मी यामध्ये ना ओवा ॲड केलेला नव्हता कारण ते मला आवडत नाही म्हणून मी इथे ॲड केलेला नाही आहे. तर तुम्ही नक्की टाकून बघा. तर इथे माझा पराठा शिजलेला आहे. तर आता ना मी तुम्हाला इथे काढून दाखवते की किती छान व्यवस्थित झाला आहे. तर इथे पराठा बघू शकताय तुम्ही छान व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे. मी टेस्ट पण करून बघितला, खरंच खूप छान झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.